आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. आगामी काळात दही हंडी उत्सव, कावड यात्रा, पोळा, गणेशोत्सव, ईद मिलाद, गोगाजी महाराज, नवमी आदी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी बुलढाण्याच्या खामगाव शहरात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये सार्वजनिक मंडळांना पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. उत्सवादरम्यान कर्णकर्कश डीजे वाजवू नयेत, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, बॅनर लावताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी, समाज माध्यमावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत किंवा व्हायरल करू नयेत यासह विविध सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान समाजातील तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी पोलिसांकडून देण्यात आला. या सभेसाठी विविध मंडळाचे पदाधिकारी व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन तुमच्या काही अडचणी असतील, सूचना असतील, आमच्या काही सूचना असतील, त्या देवाणघेवाणीने आम्ही आपला हे जे काही या काळातील 2-4-5-7 सगळे जे काही सणोत्सव असतील हे कसे शांततेत आणि उत्साहात साजरे करता येतील हे आमचंही आणि तुमचंही सर्वांचं एकच आहे. आपण त्या प्रकारे आपले सर्व सणोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करू, परंतु यात आपला सण उत्सव साजरा करताना आपल्या सण उत्सवाला कुठलंही गार बोल मागता कामा नये. आज आपण पाहतो की रोजी सांगितलं की समाज जे काही सोशल मीडिया आहे, आपण काय करतो, व्हॉट्सअपवर एखादा मेसेज आला किती लवकर फॉरवर्ड करता येईल हे पाहतो, वाचत तर नाही. आणि व्हॉट्सअपचं ज्ञान म्हणजे अगोदर ज्ञान आहे. व्हॉट्सअपवर 90% ज्या गोष्टी आहेत किती खऱ्या आहेत त्या माहिती नाही, परंतु आपण काहीतरी ते फॉरवर्डच्या नादात काहीतरी फॉरवर्ड करतो आणि त्यातून समाजात ताणतणाव निर्माण होतो. बऱ्याच अशा घटना आहेत. आता मागच्या आठवड्यात पुण्याची घटना आहे. काय दिसतं, सोशल मीडियावर एकाने पोस्ट स्टेटस ठेवला आणि त्यातून मोठी दंगल उसळली आणि किती लोक आज केसेस दाखल झालेले आहेत आणि तुरुंग आहे. यात होते काय की जे म्हणजे 15, 17, 18, 20 वय वाटातील त्यांना म्हणजे भविष्य त्यांचं चांगलं आहे, उमेद आहे, काहीतरी नोकरी लागू शकते, असेच मुले आज सापडतात.